भारतीय राज्यघटना स्पर्धा परीक्षामध्ये असलेला अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे भारतीय राज्यघटना। परीक्षेत या विषयाचे 2 ते 3 प्रश्न आपल्याला नक्कीच बघायला मिळतात। त्यासोबतच आपल्या चॅनलवरती पोलीस भरतीचे सर्व विषय शिकवले जात आहे। तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन प्रत्येक विषयातील प्रत्येक घटकाचा अगदी सुटसुटीतरित्या अभ्यास करू शकतात। नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिवशंभो करिअर अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आपण भारतीय राज्यघटनेतील पार्श्वभूमी, त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील 8 प्रमुख समित्या व त्यांचे अध्यक्ष, त्यानंतर मसुदा समितीतील सदस्य व त्यामधील बाब या ठिकाणी समजून घेणार आहोत। सुरुवात करूया आजच्या या भागाला। तर बघा, भारतीय राज्यघटनेतील आपण थोडक्यात पार्श्वभूमी या ठिकाणी समजून घेऊया। तर बघा, या ठिकाणी आपला पहिला पॉईंट असणार आहे, महात्मा गांधी यांनी सर्वप्रथम संविधान सभा या शब्दाचा उल्लेख न करता 1922ला अशा सभेची मागणी केली होती। या ठिकाणी इसवी सन आपल्याला लक्षामध्ये ठेवायचे बघा, 1922ला अशा सभेची मागणी केली होती ज्यामध्ये संविधान सभा या शब्दाचा उल्लेख नव्हता। त्यानंतर बघा पॉईंट क्रमांक 2, खऱ्या अर्थाने संविधान सभेचा सर्वप्रथम उल्लेख 1934ला एम.एन. रॉय म्हणजेच मानवेंद्रनाथ रॉय यांनी केला। हे भारतातील साम्यवादी चळवळीचे अग्रणी होते। आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 2 इसवी सन आपल्याला पाठांतर करायचे। बघा, 1922ला महात्मा गांधींनी अशा सभेची मागणी केली, परंतु त्यामध्ये संविधान सभा या शब्दाचा उल्लेख नव्हता। खऱ्या अर्थाने संविधान सभेचा सर्वप्रथम जो उल्लेख आहे तो 1934 साली झाला। हे 2 इसवी सन आपल्या ठिकाणी पाठांतर करून ठेवायचे आहेत। व संविधान सभेचा उल्लेख कोणी केला होता तर मानवेंद्रनाथ रॉय यांनी केला होता आणि हे भारतातील साम्यवादी चळवळीचे अग्रणी होते। पॉईंट क्रमांक 3, 1934ला पाटणा येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात संविधान सभेची मागणी करण्यात आली। बघा, आता 3रं इसवी सन आपल्या ठिकाणी आलेला आहे। हा क्रम बघा लक्षामध्ये ठेवा, 1922 त्यानंतर 1934लाच संविधान सभेचा उल्लेख झाला आणि 1934लाच पाटणा येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात संविधान सभेची मागणी करण्यात आली। तर 1942मध्ये सर स्टॅफर्ड क्रिप्स यांनी जाहीर केले की भारतीय राज्यघटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी। म्हणजे 1922 हे इसवी सन आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये महात्मा गांधींनी अशा सभेची मागणी केली होती, परंतु त्यामध्ये संविधान सभेचा उल्लेख नव्हता। तर 1934 दुसरं इसवी सन आपल्यासाठी जे आपल्याला पाठांतर करायचं आहे, ज्यामध्ये खऱ्या अर्थाने संविधान सभेचा सर्वप्रथम उल्लेख झाला आणि तो एम.एन. रॉय यांनी केला। त्यानंतर 1934लाच पाटणा येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात संविधान सभेची मागणी करण्यात आली। तर त्यानंतर महत्त्वाचं इसवी सन आपल्यासाठी 1942। 1942मध्ये सर स्टॅफर्ड क्रिप्स यांनी जाहीर केले की भारतीय राज्यघटना आहे ती पूर्णतः भारतीयांनी तयार करावी। समोरचा पॉईंट बघा, शेवटी मे 1946मध्ये त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन प्लॅन अनुसार राज्यघटना तयार करण्याचे निर्देश देण्यात आले। बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्यघटना तयार करण्याचे निर्देश हे मे 1946मध्ये देण्यात आले आणि हे त्रिमंत्री योजना किंवा मग कॅबिनेट मिशन प्लॅन अनुसार देण्यात आले। हे आपल्याला ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे। आता बघूया समोरचा पॉईंट। बघा, समोरचा पॉईंट, संविधान सभेत 389 सदस्य असतील, त्यांपैकी 292 सदस्य ब्रिटिश प्रांतांकडून निवडून दिले जातील, 4 सदस्यांची कमिशनरच्या प्रांतांकडून, तर 93 सदस्य भारतीय संस्थानिकांचे प्रतिनिधी असतील असं ठरलं होतं। आता या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की संविधान सभेत एकूण 389 सदस्य असणार होते, त्यांपैकी 292 सदस्य हे ब्रिटिश प्रांतांकडून निवडून दिले जाणार होते, तर 4 सदस्य कमिशनरच्या प्रांतांकडून, तर 93 सदस्य हे भारतीय संस्थानिकांचे प्रतिनिधी असणार होते। तर समोरचा पॉईंट बघा, 296 जागांसाठी 1946ला निवडणुका घेण्यात आल्या, त्यांपैकी 208 जागा काँग्रेसला व 73 जागा मुस्लिम लीगला मिळाल्या व राहिलेल्या इतर 15 जागा इतर पक्षाला मिळाल्या। जेव्हा भारत व पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा घटना समितीतील सदस्यांची संख्या 389 वरून 299 झाली, त्यांपैकी ब्रिटिश प्रांताचे 229 सदस्य व 70 जागा संस्थानिकांच्या होत्या। अतिशय महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, संविधान सभेत 389 सदस्य असणार होते, त्यांपैकी 296 जागांसाठी 1946लाच
निवडणुका घेण्यात आल्या, तर ज्या 296 जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या त्यापैकी 208 जागा ह्या काँग्रेसला मिळाल्या, त्यानंतर 73 जागा ह्या मुस्लिम लीगला मिळाल्या व राहिलेल्या 15 जागा इतर पक्षाला मिळाल्या। व जेव्हा भारत पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा घटना समितीतील सदस्यांची जी 389 संख्या होती ती कमी करून 299 करण्यात आली। त्यामध्ये 229 सदस्य हे ब्रिटिश प्रांताचे व 70 जागा ह्या संस्थानिकांच्या होत्या। आता बघूया समोरचा मुद्दा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो। घटना समिती निर्मितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला झाली। त्यावेळेस अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिंह तात्पुरते होते। बैठकीस 211 सदस्य उपस्थित होते। बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो पॉईंट आहे आपल्याला पूर्णपणे लक्षामध्ये ठेवायचा आहे। घटना समिती निर्मितीची जी काय पहिली बैठक होती ती 9 डिसेंबर 1946ला घेण्यात आली होती व त्यावेळी तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिंह हे होते व या बैठकीस एकूण 211 सदस्य या ठिकाणी उपस्थित होते। आता बघूया समोरचा पॉईंट। या बैठकीनंतर 11 डिसेंबर 1946 पासून घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली, तर उपाध्यक्ष म्हणून एच.सी. मुखर्जी यांची निवड करण्यात आली। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, डॉक्टर सच्चिदानंद सिंह हे घटना समितीच्या पहिल्या बैठकीचे तात्पुरते अध्यक्ष होते। त्यानंतर 11 डिसेंबर 1946 पासून घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली, तर उपाध्यक्ष म्हणून एच.सी. मुखर्जी यांची निवड करण्यात आली। समोरचा पॉईंट, घटना निर्मितीसाठी घटना समितीने एकूण 22 समित्या स्थापन केल्या। बघा अतिशय महत्त्वाचा आकडा आहे आपल्यासाठी या ठिकाणी की घटना निर्मितीसाठी एकूण किती घटना समित्या स्थापन करण्यात आल्या, तर एकूण 22 समित्या या ठिकाणी स्थापन करण्यात आल्या। समोरचा पॉईंट, 13 डिसेंबर 1946ला पंडित नेहरूंनी उद्देश पत्रिका मांडली व संविधान सभेने 22 जानेवारी 1947ला तिचा स्वीकार केला। उद्देश पत्रिका म्हणजेच सरनामा। तर बघा 13 डिसेंबर 1946ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी उद्देश पत्रिका म्हणजे जो काय सरनामा आहे तो या ठिकाणी मांडला व संविधान सभेने 22 जानेवारी 1947ला त्या उद्देश पत्रिकाला म्हणजे सरनाम्याला या ठिकाणी मंजुरी दिली किंवा मग स्वीकार केला। समोरचा पॉईंट, 3 जून 1947 रोजी जाहीर करण्यात आलेल्या माउंटबॅटन योजनेच्या आधारावर 5 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने संमत केलेला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 याला 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश राज्यसत्तेची मान्यता मिळाली। या कायद्याने भारत व पाकिस्तान ही 2 राष्ट्र निर्माण करण्यात आली व यांना आपापली घटना निर्माण करण्याचे अमर्याद अधिकार देण्यात आले। बघा 3 जून 1947 रोजी जाहीर करण्यात आलेल्या माउंटबॅटन योजनेच्या आधारावर नेमकं 5 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये संमत करण्यात आलेला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा याला 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश राज्यसत्तेची मान्यता मिळाली। या कायद्यानुसार भारत व पाकिस्तान ही 2 राष्ट्र निर्माण करण्यात आली व यांना आपापली घटना निर्माण करण्याचे अमर्याद अधिकार देण्यात आले। समोरचा पॉईंट, 14 ऑगस्ट 1947 पासून घटना समितीने संसद म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली। त्यावेळेस सभापती म्हणून ग.वा. मावळणकर काम पाहत असत। अतिशय महत्त्वाची तारीख विद्यार्थी मित्रांनो, 14 ऑगस्ट 1947 पासून घटना समितीने संसद म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली होती व त्यावेळचे सभापती म्हणून ग.वा. मावळणकर हे काम पाहत होते। समोरचा पॉईंट, संविधान सभेच्या निर्मितीसाठी 8 प्रमुख समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या। कोणकोणत्या आहेत त्या 8 प्रमुख समित्या आपण त्या आता बघणार आहोत। आणि तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की संविधान सभेच्या निर्मितीसाठी एकूण किती समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर हे 8 समित्या असणार आहेत। तर बघूया आता त्या 8 समित्या कोणत्या व त्यांचे अध्यक्ष। सर्वात पहिले मसुदा समिती, जी की अतिशय महत्त्वाची समिती होती। मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यानंतर दुसरी समिती राज्यांशी चर्चेसाठी समिती, तर याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू। त्यानंतर तिसरी समिती संघराज्य घटना समिती,
याचे अध्यक्ष देखील पंडित जवाहरलाल नेहरू. यानंतर संघराज्य अधिकार समिती व याचे अध्यक्ष देखील पंडित जवाहरलाल नेहरूच होते. त्यानंतर 5वी समिती मूलभूत हक्क व अल्पसंख्याक विषयक सल्लागार समिती याचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. त्यानंतर प्रांतिक घटना समिती याचे अध्यक्ष देखील सरदार वल्लभभाई पटेल हेच होते. तर यानंतर 7वी समिती कार्यपद्धती नियम समिती याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद व 8वी समिती सुकाणू समिती याचे अध्यक्ष देखील डॉक्टर राजेंद्र प्रसाद. या ठिकाणी तुम्हाला ह्या 8 समित्या पाठांतर ठेवायच्या आहेत व यांचे अध्यक्ष देखील या ठिकाणी आपल्याला पाठ करायचे आहेत. तर बघूया या समितीविषयी आपल्याला काही मुद्दे. त्यामध्ये बघा, पहिला मुद्दा, वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न भरतीला वारंवार विचारण्यात आलेला आहे की भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर हे सरदार वल्लभभाई पटेल, कारण सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते. दुसरा मुद्दा आपला या ठिकाणी, या 8 समित्यांपैकी मसुदा समिती महत्त्वाची होती. मी तुम्हाला पहिले सांगितलं की मसुदा समिती महत्त्वाची होती. त्यानंतर बघा, तिसरा मुद्दा, मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. समोरचा मुद्दा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतात. आता बघूया मसुदा समितीतील 7 सदस्य. मग आता नेमकं कोणकोणते ते 7 सदस्य आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे की मसुदा समितीचे अध्यक्ष होते व त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार देखील म्हणलं जातं. त्यानंतर 2 नंबरचे सदस्य बघा, एन गोपालस्वामी अय्यंगार. 3 नंबरचे सदस्य अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. 4 नंबरचे सदस्य के.एम. मुंशी. 5 नंबरचे सदस्य सईद अहमद सादुल्लाह. 6 नंबरचे सदस्य बी.एल. मितर यांचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी एन. माधवराव यांची नियुक्ती झाली. त्यानंतर 7 नंबरचे सदस्य डी.पी. खेतान यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी टी.टी. कृष्णमाचारी यांची नियुक्ती झाली. या ठिकाणी या सदस्यांची नावे आपल्याला लक्षामध्ये ठेवायची आहेत. आता आपण राज्यघटना पार्श्वभूमीतील अतिशय महत्त्वाचे मुद्दे, अतिशय महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी समजून घेणार आहोत. या मुद्द्यांवरती पेपरला वारंवार प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा, यामध्ये पहिला मुद्दा, भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकार केली व तिची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली. भरपूर विद्यार्थी मित्र या ठिकाणी गोंधळून जातात की नेमकं राज्यघटनेचा स्वीकार कधी केला आहे व राज्यघटनेची अंमलबजावणी कधी केली आहे. तर या ठिकाणी तुम्ही क्लिअर करून घ्या की भारतीय राज्यघटना ही 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारली गेली होती व तिची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली होती. यामुळे आपण 26 जानेवारी हा दिवस गणराज्य दिन म्हणून साजरा करतो, तर 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. तर अतिशय महत्त्वाचे हे 3 मुद्दे आहेत आपल्यासाठी. हे या ठिकाणी तुम्ही पाठांतर करून ठेवायचे आहेत की भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारली गेली व तिची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली. 26 जानेवारी हा दिवस आपण गणराज्य दिन म्हणून साजरा करतो, तर 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. बघूया पुढचा महत्त्वाचा मुद्दा, राज्यघटना तयार करण्यास 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले, म्हणजेच एकूण 1082 दिवस व राज्यघटना तयार करण्यासाठी एकूण खर्च 64 लाख रुपये इतका आला होता. बघा, महत्त्वाचा मुद्दा, राज्यघटना तयार करण्यास किती कालावधी लागला असा प्रश्न देखील आपल्याला पेपरला बघायला मिळाला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस म्हणजेच एकूण 1082 दिवस ही आपली राज्यघटना तयार होण्यास लागले होते व यासाठी खर्च एकूण 64 लाख रुपये इतका आला होता. समोरचा मुद्दा, 26 नोव्हेंबर 1949ला राज्यघटनेत 22 भाग, 8 अनुसूची म्हणजेच 8 परिशिष्टे व 395 कलमे होती. बघा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी की 26 नोव्हेंबर 1949ला राज्यघटनामध्ये 22 भाग होते, 8 अनुसूची म्हणजेच 8 परिशिष्टे होते व एकूण 395 कलम होते. परंतु आता सध्या भारतीय संविधानात एकूण 25 भाग आहेत. हे आपल्याला ठिकाणी लक्षात ठेवायचे. 22 भाग होते, आता एकूण 25 भाग झाले आहेत. पहिले 8 अनुसूची म्हणजेच 8 परिशिष्टे होते, तर आता एकूण 12 परिशिष्टे 12 अनुसूची या ठिकाणी झाल्या आहेत. पूर्वी 395 कलमे होती, तर आज एकूण 470 कलम आपल्या राज्यघटनामध्ये आहे. हा फरक आपल्याला ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे की सध्या भारतीय संविधानात एकूण 25 भागात व 12 परिशिष्टात विभागले गेलेले एकूण 470 कलम
आहेत। समोरचा मुद्दा, भारतीय राज्यघटना ही लिखित राज्यघटना आहे। विद्यार्थी मित्रांनो, पेपरला वारंवार प्रश्न आलेला आहे, भारतीय राज्यघटना कोणत्या स्वरूपाची आहे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर हे लिखित स्वरूपाचे आहे हे पाहिजे। त्यामुळे या ठिकाणी हा मुद्दा लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटना ही लिखित राज्यघटना आहे। आता बघूया समोरचा मुद्दा, भारतीय राज्यघटनेत 1935च्या कायद्यातील जास्तीत जास्त तरतुदी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत। जवळपास 250 तरतुदी ह्या 1935च्या कायद्यातील आहे। हा मुद्दा देखील या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। बघूया समोरचा मुद्दा, घटना दुरुस्ती ही कलम 368 नुसार केली जाते। विद्यार्थी मित्रांनो, राज्यघटनेमधील कोणतीही घटना जर दुरुस्ती करायची असेल तर ती कलम 368 नुसार केली जाते। हे आपल्याला ठिकाणी पाठांतर करून ठेवायचं आहे। तर राज्यघटनेच्या पुढील भागामध्ये बघा, अतिशय महत्त्वाच्या बाबी आपण अभ्यासणार आहोत। भारताने दुसऱ्या देशांच्या घटनेतून घेतलेल्या तरतुदी कलम 1 ते कलम 35 संबंधी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। मूलभूत हक्क व त्यामधील सर्व बाबी आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे राज्यघटनाचा पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका। भरतीच्या प्रवासात अशाच महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहितीसाठी सबस्क्राईब करा नाद वर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा।